आलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करीत आहे सोनवणे आणि थैमान परिवार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मैत्रिणींनो, किती छान दिसताय हो तुम्ही सगळ्यांनी. आमच्या मैत्रिणी तर दिसणारच चांगल्या, पण तुम्ही सुद्धा खूप छान दिसताय. तर ह्या सगळ्याजणी इथे 1-1.5 तास तुमची करमणूक करणार आहे. तर आवडेल ना तुम्हाला? आवाज आलाच नाही. आवडेल? आवडेल का? हो. पण मला तुमच्याबरोबर पण काही गेम खेळायचे, तर आम्ही आता एक छान गेम खेळणार आहे तुमच्याबरोबर. ज्यांना बक्षीस हवं आहे त्यांनी गेम मध्ये भाग घ्यायचा, लाजायचं नाही. सगळे आपले घरचेच आहेत, जसे तुम्ही तसे आम्ही, फक्त तुम्ही खाली बसले आम्ही इकडे बस. सगळ्यात पहिल्यांदी जिच्या गळ्यात लांब लचक मंगळसूत्र आहे अशा भगिनींनी स्टेजवर यायचे. लांब लचक मंगळसूत्र आपसा बोलू नका, गेमला सुरुवात झालेली आहे. पटकन कुणाच्या गळ्यामध्ये लांब लचक मंगळसूत्र आहे? सगळ्यांनी आपले आपले चेक करा पटापट. बघा नाही कमी तिकडे टाके बरं. एक अजून कोण आहे? आणि यांचा उखाणा जोरात आहे, गाणं म्हणायचं. ठीक आहे, गाण्याचा बरोबर आहे. हा, यांचा गाणं जोरात होईल, तुमच्या टाळ्या जोरात होईल. नंदनी के नाम त्याच्यावरचं गाणं आपल्याकडे पण पूर्ण आलं आहे, त्यामुळे त्या नंदीचं गाणं
कोणत्या दादांच्या पाकिटामध्ये फोटो आहे आपल्या प्रिय भगिनीचा, बायकोचा असणार, आईचा असणार, भगिनीचा कोणाकडे दाखवा नाही जाऊ द्या, कबूल केलं त्यांनी नाही म्हणून टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, खरे बोलले बायकोचा पण मुलीचा आहे का? मुलीचा 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 आहे का? गुलाबी साडी जांभळे काठ, त्या सखीची पाहते मी वाट. कुणाची साडी गुलाबी आहे, जांभळे काठ आहे? पटकन यांनी चला. कुणाच्या गाडीचा कलर म्हणजे पिवळा? पिवळा कलर कुणाच्या गाडीचा आहे? 2 व्हीलर 4 व्हीलर? पटकन या, पटकन आहे का? सगळ्यात लांबलचक केस कोणाचे आहेत या मंडळींनी पुढे यायचे. आपले आपले केस चेक करा, पटकन घ्या. मीनाताई तुमच्यासाठी सुंदर उखाणा घेत आहेत, लक्ष द्या. महादेवाच्या मंदिरात बेलवंते वापरून, महादेवाच्या मंदिरात बेलवंते वापरून सुवासिनीचं नाव घेते तुमच्या मनात राहतं. मीनाताई इथे या. विजयाताई, भाग्यश्री ताई, प्रतिभाताई, पटकन उभे राहिले. स्वाती कैनार, मनीषा आणि छायाताई, दोघींनी यायचे. या सगळ्यांचे नाव घेतले की ते कोण आहे? मनीषा ताई, छायाताई, स्वाती, भाग्यश्री ताई, प्रतिभा, विजया, नंदाताई यांनी लाईन मध्ये उभं राहा प्लीज. आणि आमची प्रमुख आपली पाहुणी सोनिया अशी आमची गोड अश्विनी ताई, तिने पण इथे यायचे. अरे बोला काहीतरी, असं वाटेल वडगावच्या लोकांना बोलता येत नाही असं नाही ना. काही पल्लवी काही बोला आपण त्या. या 40च्या आहे नाही ना, मला 20च्या वाटतायत. 20च्या आता मुलींच्या 20च्या कशा आहे बघा. अश्विनी कसं
ते सांगा. 5 मिनिट करायचं नाही बिलकुल. सांगा. शुभम दादा तू सांग पहिला फोन कोणाला द्यायचा? बायको सोडून बरं का. बायकोला स्पेशल बक्षीस ठेवा. कठीण आहे म्हणजे सगळे बरोबर वाटलं ना. विधीचं काय पंधराचं सुद्धा म्हणते सगळे छान असले आपण सगळ्यांना बक्षीस देऊया. विचारलं की तुमच्या हाताने सगळ्यांना बक्षीस द्या. वडगाव येथे गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेला वधवानंद ग्रुप भजन कीर्तन त्यानंतर नवरात्रातील काही विशिष्ट कार्यक्रम अशी आमची ओळख आहे. आमच्या मैत्रिणींची ओळख करून देताना खूप आनंद वाटतो. त्या मैत्रिणी तुम्हाला त्यांचं नाव सांगतील आणि त्यांचं काय व्यवसाय आहे एक वाक्य सांगतील. अशोका महाराज नाशिक. मी घरगुती पार्लर चालवते. नमस्ते, मी मी योगा टीचर. आणि हे आमचे सुंदर मणी ओढ्याचं काम मी करते डोळ्यामध्ये असा वही केले. तुमच्या जन्माच्या वेळी होतं तेवढंच नव्हे तरी काळजी त्या आई वडिलांना तुझं वर संशोधन करताना लागते. हो ना, तुम्ही सगळ्या त्याला गेलेले आहे काही जाणार आहे बरोबर की नाही. मग सोनवण्याच्या घरी जेव्हा ती लहान परी आली हळूहळू तिच्या हाताने ती मोठी व्हायला लागली आणि कापण्याच्या उंबरठ्यावर जेव्हा ती उभी राहिली तेव्हा विजयाबाई खूप काळजीने म्हणत होत्या की बरं संशोधन करायला आता सुरुवात केली. हळूहळू बरं संशोधन सुरुवात झाली आणि शुभम नावासारखा सुंदर वन तिच्या आयुष्यात आला. लग्न ठरलं पण आणि मग शुभम सारखा जबाबदार सुंदर जबाबदार असा जीवनसाथी आमच्या आश्विनीबाईच्या आयुष्यात आला. सगळं छान होतं पण ज्या घरात 20-22 वर्ष झाले ती मुलगी वाढत असते ते घर सोडून जाताना काय वाटत असते या वेदना अश्विनीच्या रूपाने मी व्यक्त करू शकतो. मला सुद्धा रडायला यायला लागलं. मला माझी मुलगी आठवली. ठीक आहे, अशी आमची अश्विनी ताई खूप सुखात तिच्या घरी जाणार होती. सगळीकडे सगळा आनंद होता. आणि मग आई वडिलांनी पाहुण्यांना निमंत्रण केलं आणि सुपारी फुटली. हो पण त्याच्या आधी मी विजयताईंना एक विनंती करते की त्यांनी सुंदरचा उखाणा लगेच नंतरची पण यायचंय त्यांच्याबरोबर. Thank you.
यांचं नाव आहे मी आहे बलिभाऊ आणि नाव आहे खोका. वहिनी कुठे चालल्या? वहिनी नातूने मात केला मला
पणजी आजी होण्याचा. पणजी आजी आहे ना इथे? पणजी आजी कुठे आहे? पणजी आजी त्या तुम्हाला मान दिला बघा किती छान नाचली. वा नमस्कार. आता आपण या बाळाचं नामकरण का करतोय? तर नामकरण म्हणजे त्या बाळाच्या आयुष्याची वृद्धी होऊन त्याचे फक्त 5 मिनिटाचं हे सगळ्यांनी शांततेने ऐका. हे मंत्राचे संस्कार त्याच्यावर झाले पाहिजे. आपण इतके 9 महिने त्याला जगतो सगळं छान, तो 2 संस्कार त्याच्यावर बरोबर होऊन द्यावे असते. नामकरण म्हणजे त्या बाळाच्या आयुष्याची वृद्धी होऊन त्याचे नित्याचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडले जावे यासाठी नामकरणाचा हा घाट घातलेला असतो. महाशिशो विजगर्भात मुद्भवोनी वर्ण्यायु राशि वृत्ति व्यवहार सिद्धि द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम नामकरणं भविष्येते. या बाळाला आणि गर्भपितापासून झालेल्या सगळ्या पापाचे क्षालन करण्यासाठी परमेश्वराची आम्ही परवानगी घेऊन नामकरण करीत आहोत असा या मंत्राचा अर्थ आहे. चंद्रा हॅलो साखरेचा खडा खावा तितका गोड आणि साखरेचा खडा खावा तितका गोड मग रावाचे नाव होते अमृतापेक्षा. Thank you.